चंद्रपुर जिले में गर्मी का प्रकोप लगातार बढ़ता जा रहा है। अप्रैल की शुरुआत से ही तापमान में तेज बढ़ोतरी दर्ज की जा रही है, जिससे जनजीवन प्रभावित हो रहा है। दोपहर के समय सड़कों पर सन्नाटा देखा जा रहा है और लोग घरों में ही रहना पसंद कर रहे हैं। तेज धूप और गर्म हवाओं के कारण लोग जरूरी काम के लिए ही बाहर निकल रहे हैं और सिर ढककर सावधानी बरतते नजर आ रहे हैं। स्वास्थ्य विशेषज्ञों ने सलाह दी है कि लोग सुबह के समय ही जरूरी काम निपटा लें और दोपहर की तेज धूप से बचें। वहीं बढ़ती गर्मी को देखते हुए स्वास्थ्य विभाग पूरी तरह अलर्ट पर है। जिला प्रशासन ने भी स्थिति को देखते हुए स्कूलों के समय में बदलाव के निर्देश दिए हैं। दरवर्षीप्रमाणे आपला चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ऊन किंवा उष्णतेचं प्रमाण खूप वाढतं। 45, 46, कधी कधी 50 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत पोहोचतं। तर या निमित्त आपण सर्व जिल्ह्याचं नियोजन करतो। या जिल्ह्यामध्ये जे काही उन्हात काम करणारे क्षेत्र आहेत, लोक आहेत, यांना आपण अवेअर करतो की बुवा उन्हामध्ये जाऊ नका। 11 ते जवळपास 5च्या दरम्यान मध्ये उन्हात काम करू नका। उष्णता खूप आहे, त्यामुळे शरीरावर विपरीत परिणाम होतात आणि मग त्यांना त्याचा धोका असतो शरीरावर परिणाम होण्याचा। अशा पद्धतीने आपण सर्व ठिकाणी बस स्टँड्स असतील, रेल्वे स्टँड्स असतील किंवा जे काही विविध गतीचे काम आहेत, रोडची काम आहेत, अशा ठिकाणी काम करणारे जे लोक आहेत किंवा त्यांचे जे काम देणारे लोक आहेत, या सर्वांना किंवा बांधकाम विभागाला असे आपण सूचना देत असतो। आत्ताच कलेक्टर मॅडमनी शाळांमध्ये 10 वाजेपर्यंत शाळा चालू ठेवा असं सांगितलेलं आहे, कारण उन्हाचं प्रमाण खूप वाढतं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये लहान मुलं आणि वृद्ध यांची काळजी घेणं गरजेचं आहे। गरोदर मातांची काळजी घेणं गरजेचं आहे। त्या दृष्टीने आरोग्य विभाग पूर्णपणे सतर्क आहे। आरोग्य विभागाने आपल्या प्रत्येक स्टेटमध्ये हॉस्पिटल असतील, जसे की आपले ग्रामीण रुग्णालय 90, जिल्हा रुग्णालय 5 आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र 65 आहेत, जिल्हा रुग्णालय आहे, या सर्व ठिकाणी कोल्ड रूम स्थापन केलेले आहेत। तिथे लागणारी सर्व साहित्य सामग्री आहे, औषधी आहे, सलाईन्स आहेत, सर्व काही वस्तू आणि एक स्किल्ड मनुष्यबळ पण आहे तिथे, जे की काळजी घेईल जर काही कसं झालं तर। अशा पद्धतीने आपण सर्वपरी जिल्ह्यामध्ये कुठेही अप्रिय घटना घडणार नाही किंवा कोणालाही हीट वेव्हपासून त्रास होणार नाही अशी यंत्रणा उभा केलेली आहे। आपल्याकडे ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, 102च्या गाड्या आहेत, 108च्या गाड्या आहेत। ते टोल फ्री नंबरवरती कॉल केल्यानंतर ते आपल्याकडे येऊन आपल्याला सर्व्हिस देऊ शकतात। तर सर्व जनतेला आवाहन करेन की एक उन्हामध्ये जाऊ नये। दुसरं, डोक्यावरती पांढरा कपडा किंवा काही थंड औषध डोक्यावर ठेवावं। पायामध्ये चप्पल्स वगैरे घालाव्यात। उन्हामध्ये वाढत्या उन्हामध्ये त्रास होणार नाही असं बघावं। जास्तीत जास्त पाणी प्यावं। थंड म्हणजे लिंबू सरबत वगैरे अशा पद्धतीचे पेय जे शरीराला चांगले असतात आणि डिहायड्रेट होऊ देत नाहीत अशी पेय प्यावीत। आणि काही तसे जर काही अडचण आली किंवा तसं वाटलं चक्कर येते आहे किंवा काही हीट स्ट्रोकचे काही लक्षण आपल्याला जाणवलं, ताबडतोब त्याच्या आजूबाजूला असलेल्या व्यक्तींनी ताबडतोब आरोग्य यंत्रणेला फोन करावा आणि ॲम्ब्युलन्स वगैरे मागून तशा सेवा घ्याव्यात। आणि आपल्या जिल्ह्यामध्ये, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोणालाही कसल्याही प्रकारचा हीट स्ट्रोक होणार नाही किंवा हीट वेव्हमुळे काही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी।